की एक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान मान तालुक्याच्या मातीमध्ये पहिल्यांदा भरतं. एवढं मोठं मैदान, ही भव्य गॅलरी, नियोजन संयोजन अगदी तगड्या पद्धतीचा आणि आपल्या मिटू नका. दादांची टीम आज धन्यवादास पात्र. काहीतरी घडणार आहे. सिकंदर आणि मिर्झा इराणी आमने सामन्यात. मोहोळचं बोरगा सोलापूरच्या अलीकडनं. या महाराष्ट्राचा डंका वाजवतो उत्तर भारतात जाऊ. या महाराष्ट्राचा सुपुत्रा सह्याद्रीचा धान्यावा सिकंदर शेख तांबड्या रांगेत. आणि आता बघा, आता तर डोक्याला धडकून तापवलंय त्याला. आता कुस्ती इथनं बघा, पापण्या मिटू नका. मगाची कुस्ती नव्हती. मिर्झा नो डिफेन्स अटॅक. कुस्ती करायचे सिकंदर. डोक्याला डोकं लागलेलं आहे. आता डोक्यातल्या विचार चक्र गरगर फिरायला लागलेले. एकेरी पाठ घोट्यातून शर्माला होता. सावध असलेल्या सिकंदरनं तो हल्ला धुडकवलेला आहे आणि कुस्ती पुन्हा समोरासमोर चालू झाली. समज त्या हलगीवाल्याची कुस्ती लावावं. लय पळा लागलंय टीव्ही. बापूसाहेब लोखंडे महाराष्ट्र केसरी या कुस्तीसाठी पंच म्हणून उपस्थित आहे. ढवळगावचा पैलवान गरीब घराण्यातला प्रसंगी मेंढर राखत्याला पोरगा हा. आणि भोसले शाळेला आला आणि भारत भीम ज्योतिराम जाधव सावर्ड्याचा पट्टा झाला आणि त्याचीच त्याचं नशीब उघडलं. ज्योतिराम दादा सावर्ड्याने त्याला रेल्वेमध्ये सर्व्हिसला लावलं आणि तिथंच त्याचं नशीब फळफळलं. आज फिरतरायचं तगडा पैलवान कॅमेरामॅन फिरतरायचं. बापू लोखंडाचा मुलगाही चांगला पैलवान आहे. अशा जोडीत आहे निलेश लोखंडे. दोन मानवी वाक्षे एकमेकांसमोर ठाकलेले. पोलादी मनगटाला भिडली. निलेश लोखंडाची आता 6 NIS करून आला. 1 year NIS साठी निवड झाली. जयदेव गायकवाड आणि निलेश लोखंडे. शांतता आणि स्तब्धता आलेली आहे. वादळापूर्वीची शांतता. जगज्जेता गामा 10 डिसेंबर 1910 हो हिंद केसरी झाला. जग नाहीतर आजकाल वाढदिवस म्हणलं की काय ते गौतमी पाटील सबशे कातील. पण इथं नाही. मर्दुणक्यानी पुरुषार्थावरती खर्च करणाऱ्या पैसे दादा. मच्छी गोता धरलेला आहे. मच्छी गोत्याची पोझिशन धरलेली आहे. उजवा गुडघा खडा केलेला आहे सिकंदर शेखना. उजवाच गुडघा का हो, त्याला शास्त्र आहे. आतली चेटी कोणीकडली धरल्या त्यानं डाव्या हाताची. उजवा गुडघा खडा. परत मच्छी गोत्याची पोझिशन घेतलेली आहे. ज्याला खरोखर ज्ञान आहे कुस्तीचं त्यालाच कळतंय. इराणचा पैलवान मिर्झाही तितकाच तगडा आहे. एक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान. आणि बघा कात्री लावण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेखचा. तोपर्यंत हा पाय सोडलेला. कात्री डाव फार धोक्याचा असतो. कात्री डाव कोणाकोणाला माहितीही नाही. हात टाकला त्यावेळेला पाय काटला सिकंदर शेखनं. किल्ली तोडून निघाला सिकंदर. अस्त्रोक्त आहे ते. हात टाकला. दोन्ही पैलवान एकमेकाचा अंदाज घेण्याचं काम संपलंय. आता हजारो प्रेक्षक आपल्या कुस्तीकडे डोळे लावून बसलेले. सिकंदर शेख आणि मिर्झा इराणी असे तुल्यबळ लढत चालू आहे.
मानवी भाग एकमेकांसमोर आहेत. अशी दिशा करण्याची गरीबा घरी पैलवान झालेले आहे. मोहोळचा पोरगा अतिशय गरीब घराण्यातला, याचा वडील कुस्ती खेळत होता. मी पाहिलेला आहे, माझ्या कुस्ती मैदानात त्याची कुस्ती असायची. या सिकंदर शेखच्या वडिलांची कुस्ती मंगळवेढ्याला सुद्धा बघितली. असा सिकंदर शेख अतिशय गरीब घराण्यातला पोरगा आज टॉप लेवलला गेलेला आहे. मारुती माने सुद्धा गरीब घराण्यातला जो 1.5 एकर कोरडवाहू जमीन आणि 3 जण भाऊ लोकांच्यात कामाला जात होते मारुती माने. मी शंकर पुजारी बोलतोय. सांगायचं कारण आकडी सिकंदर आक्रमक झाला, कब्जा घेतला. कडेची मंडळी जपून. तर 1964चा हिंद केसरी फार देखणा पैलवान हो. रोज आम्ही ह्या बाजारात बोलणार रे, बाहेर जावा तुम्ही, बाहेर जावा की बोलायला, गप बसा की राव. रोज कामाला जाणारा पोरगा मारुती माने, पण देखणा पैलवान फार. मी रोज याच बाजारात असतोय, असंच असतोय. काल दिवडला होतो, रोज असतोय, पण मारुती मान्यासारखा पैलवान बघितला नाही. पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत कुणाला बघावा? मारुती मान्याला बघावा. देवानं फुरसतीच्या वेळात घडवलेला पैलवान मारुती माने. खुदा भी आसमां से जब जमीन पर देखता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. असा पैलवान होता. तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरता की मूर्त है, तारीफ करूं उसकी जिसने तुम्हें बनाया. जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा. भाऊ माझ्याकडे बघून असं मान हलवायचे, जवळ येऊन बसायचे आणि कोपर मारायची. मला तुला कसं जमतंय रे शंकर? भाऊ इतर वेळा जमत नाही, तुम्ही आत गेला की मला जमतंय म्हणायचं. असा पैलवान कुठेही पाहायला मिळत नाही. कोणासाठी हे वाक्य वापरावं? असा मारुती माने. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं फ्री स्टाईल मध्ये सुवर्ण पदक आणि ग्रिको रोमन मध्ये रौप्य पदक, 2 पदकं मिळवली. भारताचा झेंडा जगतावर उंच गेला मारुती मान्यामुळे. एका खेडेगावाचं पोरग. पुरस्कार जाहीर झाला. जो सर्वोत्कृष्ट कामगिरी करतोय त्याला तो पुरस्कार दिला जातोय. दिल्ली सरकारनं जाहीर केला मारुती मान्याला ध्यानचंद पुरस्कार. दिल्लीच्या तख्तावर तो कार्यक्रम होता. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार होता. दिल्लीच्या तख्तावर मारुती मान्याचा. गळ्यात घातलं पदक. पत्रकारांनी विचारलं मारुती मान्याला, भाऊ तुम्हाला कसं वाटतंय हो आता? बोलायला हुशार होते मारुती माने. काय बोलले? मला असंच कवटी फिरांमध्ये जावं आणि गल्ली बोळात जरा येडा मारा वाटतोय म्हणजे. मातीची आठवण. ज्या भूमीत जन्मलो, ज्या मातीतलं अन्न खाल्लं, जिथं पाणी पिलो, त्या भूमीचं आठवण दिल्ली तख्तावर आली त्याची. असा होता मारुती माने. आज्ञाधारक पैलवान. समोरून चड्डी पकडलेली आता सिकंदर शेखनं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं या मैदानानं. आणि अभयसिंह दादा म्हणजे मान एका गावात 3 गदा मिळालेल्या आहेत शेख बंधूंनी. महाराष्ट्र केसरीच्या अनोखं उदाहरण आहे. जिल्ह्याला गदा मिळत नाही महाराष्ट्र केसरीची. पण सोलापूरच्या खाली बोरामणी नावाचं गाव आहे. 1980 साली इस्माईल शेख सोलापूर जिल्ह्याला पहिली गदा मिळवली. त्याचाच बंधू अप्पालाल शेख गाव, तिथेही मी कुस्त्याला गेलो. कुस्ती मध्ये थांबवण्याचं कारण म्हणजे असं, मिर्झानं सांगितलं होतं मी आमच्या इकडच्या मैदानी पद्धतीने 20 मिनिटं कुस्ती करणार आहे, म्हणून त्याला 15 मिनिटं झाल्यानंतर सूचना दिली. आणि त्याच्यावरून असं कळतंय की चालली सिकंदरनं कोणतीही कुस्ती 10 मिनिटापेक्षा वर नेलेली नाही.
आताची कुस्ती आपण भारताची सर्वात टॉपची कुस्ती घेतली असं मला वाटतं. आणि हे किमिया अभयसिंह दादाचे आहे. गेली 5-7 वर्ष समाजसेवेला महत्व मोठ्यातून एकेरी पत्करलेला आहे. करोनाच्या कालखंडामध्ये जनमानसाला आधार दिला आणि या मान तालुक्याला राजकीय वेगळी दिशा मिर्झा इराणचा पलवांना पकडा मजबूत केलेल्या आणि दादा बारकाईनं कुस्तीत पाहत आहे. अगदी कुठलंही गाव येऊ द्या पत्रिका द्यायला 1 नंबरची कुस्ती हे अभयसिंह दादांची असते. कैलासवासीय दिवंगत लोकनेते पिंटू दादा माजी सभापती यांच्याच मनार्था नेहमी त्या मैदानावर 1-2 नंबरची कुस्ती हे जगताप कुटुंबीयांची असते. सापाच्या मानेचा जीव गेला तर फणावर करत नाही, हत्तीच्या मानेचा जीव गेला तर सोंडवर करत नाही. अशी दूरदृष्टी लाभलेला पैलवानाच्या मानेचा जीव गेला तर कुस्ती गेली असं समजावं. प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणून आज अख्खा मान तालुका अभयसिंह दादाकडे पाहतोय. खऱ्या अर्थानं येणारी मान तालुक्याची राजकीय मंडळी वेगळे असणार आहे. आज ही जनसागराचा महासागर परंपरा जपायची असते, संस्कृती जपायची असते. या माध्यमातून हिंदवी स्वराज संस्थापक शिवप्रभूला बळ दिलं, पैलवानांनी दिलं. येसाजी कंक, बाजी पासलकर, संभाजी गावजी कोंडाळकर, अनंत खर्चिल अशी कितीतरी नावं घेता येतील. सगळी पैलवान पोरं होती. त्यांनी सहकार्य केलं शिवाजी महाराजांना आणि मग हिंदवी स्वराज स्थापन झालं. आज मान तालुक्यातलं ऐतिहासिक मैदान महाराष्ट्राचं टॉपचं मैदान. दस्ती ओढून पटाला लागला होता. आता कसं ओढला? दस्ती ओढला अगोदर आणि मग पटाला लागला. त्या गंगावेसनात डबल महाराष्ट्र केसरी झाले गणपत खेडकर आणि त्याच गंगावेसचे दीनानाथांना महाराष्ट्र केसरी झाले आणि 1971ला हिंद केसरी झाले. गंगावेस तालमीचा इतिहास सांगतो. मारुती माने 2 पदक मिळवले, गणपत अंदरकरने 2 पदक मिळवले. ग्रिको रोमन मध्ये आणि फ्री स्टाईल मध्ये असे गणपतराव अंदरकर अतिशय संयमी व्यक्तिमत्व होतं ते. सिकंदर आणि मिर्झा समोरासमोर आहे. तो इराणचा बी काही कच्चा नाही, फार तुल्यबळ आहे. दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या पकडलेल्या आहेत. ही किमिया अभयसिंह दादा जगताप टीमची. एकदा त्यांच्या टीमसाठी जोरदार टाळ्या तर करा. आज खऱ्या अर्थानं एक इतिहास घडतोय. अनेक तरुण मित्र गेले 8-10 दिवस जगताय. हा लाईटचा जो बसण्यासाठी गॅलरी, भव्य व्यासपीठ, येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, आज महाराष्ट्राचं लोकप्रिय तरुण नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उमलतं नेतृत्व, रोहित RR पाटील आले तासगाववरनं. अभयसिंह दादांचे मित्र मुंबईवरनं आले. RR आबा सुद्धा कुस्तीचे चाहते होते. पुण्याच्या अधिवेशनाला हजर होते आणि तिथं माझ्याकडेच माईक होता. अंजनी गावच्या सुतातुला रामाचे वरदान, अंजनी गाव त्यांचं, अंजनी गावच्या सुतातुला रामाचे वरदान असं म्हणल्यानंतर माझ्याकडे बघितल्याने माईक घेतला
आणि म्हणले कॉमेंट्रीचा बादशाह इथं आलेला आहे, असं माझंही त्यांनी कौतुक केलं. एक वेळ बारामतीच्या कुस्ती मैदानाला होते. अभयसिंह दादांचे मित्र मुंबईचे उद्योजक गोलोभाई आज मुंबईवरनं आले. अजित दादाने तिथं चिमटा काढला जरा आराराबाचा. आराराबासारखी 2 घालायला पाहिजे तसे आमचे एक पैलवान आहेत म्हणले. आता आराराबाचा चिमटा काढणं म्हणजे गांजणीची कळ काढल्यासारखं. आराराबा म्हणाले बारामतीकरांना कुस्ती लावून मजा बघायची असते. प्रत्येक क्षेत्रात ते मजाच बघत असतात कुस्ती बघून, असे आराराबा म्हणाले. बोलण्यात अतिशय तरवेज होती. हा, सिकंदरचा झंझावात मानदेशात थांबवला असं वाटतंय बरं का. 20 मिनिटं झाली कुस्ती चालू आहे. 20 मिनिटं कुस्ती चालू आहे. दोन्हीही पैलवान हार मानायच्या तयारीत नाही आणि लंबे रेस के घोड्या. अभय दादा तुला नितीन खुर्दानं मारलं होतं. योगी दोडके तिथं होते, हिंद केसरी. साठी सरांनी आता सांगितलं मानदेशात सिकंदरचा झंझावात रोखला काय वाटतंय असं, पण खरोखर कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक आहे. टाळ्या करा एकदा कुस्ती जोडणाऱ्यांसाठी. ऋषिकेश भैया जगताप आणि त्यांची सर्व टीम. धन्यवाद. आणि सचिन पुजारी हात वरती करा, हात वरती करा. कुस्ती जोडण्याचं काम या पैलवाननं केलेलं आहे. चंदूरचा पैलवान आहे सचिन पुजारी. गंगावेस कोल्हापूरचा पैलवान. चाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता. ही नशा, कुस्तीची नशा. कोणी कुस्ती खेळलं नसेल, पण तुमचे वडील आजोबा पंजोबा कोण तर खेळलं असलं पाहिजे आणि तेच रक्त तुमच्या धमनीत आहे म्हणून तुम्ही जागा सोडत नाही. आपली संस्कृती, आपली परंपरा कुस्ती. शिवप्रभूला बळ दिलं याच कुस्तीनं. अण्णा, हा, या मान तालुक्यात पहिलंच मैदान असं आहे की ती 12 वाजेपर्यंत चालले आणि 3:30 वाजल्यापासून चालू आहे. एवढं मोठं मैदान आतापर्यंत मानच्या इतिहासात नाही. जवळजवळ 450 कुस्त्या लागल्या बारक्या छोट्या जर्दीतल्या. 3 उपमहाराष्ट्र केसरी खेळले. 2 हिंदुत्वाचे बेताज बादशाह सिकंदर शेख, किरण भगत एक होता. आणि डुबून पाठीवर गेला आणि सिकंदरनं कब्जा घेतला. बाकीच्यानी कुठं तर माती टाकू नका डोळ्यात बिळ्यात. कडेची मंडळी तिथली जपून बसा. आणि काहीतरी घडणार आता सिकंदर शेख हात्याचा डाव काढतोय. शांत मात्यानं लढतोय सिकंदर शेख. आमचा सुद्धा अंदाज चुकला बरं का सचिन, अंदाज चुकला. समोरून आकडी लावण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा. एकेरी पट उपसलेला आणि समोरासमोर कुस्ती आलेली आहे. कुस्ती शौकीनांची कुस्तीची भूक भागलेली आहे. मान्य श्री अभयसिंह दादा जगताप मित्र परिवार खरोखर धन्यवादास पात्र आहेत सर्व. साठी सर दोघांना सूचना द्या. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे.
अभयसिंह दादा जगताप यांचे मित्र गोलूभाई मुंबईवरनं 20 मिनिट्स नेता असावा कसा, कंडका निर्णय घेणारा आणि इंग्रजी उत्तम बोलताय असं नेतृत्व मानता का लागलं. अभयसिंह असा नेता असावा. भारत मध्य आणि मावल्या जमगड्याच्या कुस्तीचा निर्णय काय दिला, दोघांना विजय घोषित केला. आणि आता इराणच्या पहिलवानाला त्याच्या भाषेत समजावून सांगितलं इंग्रजीमध्ये, कुस्ती करावीच लागेल, कुस्ती सुटणार नाही, जसं आला तसं जावं लागेल असं सांगितलं. काय देणं नाही, काय घेणं नाही. आणि तो इराणचा मिर्झा तयार झाला सिकंदर शेख बरोबर पुन्हा 2 हात करण्यासाठी. पुन्हा आमने सामने वाघाचे बछडे एकमेकावरती तुटून पडायला लागलेले आहे. सौदांनी गर्दन केज पुन्हा पगल दुपारण्याचा प्रयत्न सिकंदरचा आणि सिकंदरला पकड मजबूत केलेला आहे. पुन्हा खोट्या कृष्ण पटकन उठतोय मिर्झा. कुस्ती जोडलेली आहे, ची गाडी चाललेली आहे. चंदूरचा बोरगा गंगार तालमीला होता, अशी तुफानी कुस्ती त्यानं जोडून दिलेली आहे. अण्णा करोनाच्या कालखंडामध्ये सिकंदर शेखला उत्तर भारतात हे सचिन पुजारी घेऊन गेले. तिथनं 2 जिप्सी, 4 आल्टो, 2 ट्रॅक्टर, 6 बुलेट, 8 गदा आणि 2 म्हशी पंजाबच्या शेतकऱ्यांना दिल्या. असा सिकंदरनं उत्तर भारतात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. हिंद केसरी मारुती मानेभाऊ, गणपत अंदळकर आबा, श्रीपद पिंपरीची गाडी चाललेली आहे. पलवान गाडीचे ड्रायव्हर गाडीकडे जावा. श्रीपादी खजनाळे, चंबा मुदना, हरिश्चंद्र बिराजदार मामा, दादू मामा चौगुले, युवराज पाटील या मंडळ लक्ष्मण वडार यांनी उत्तर भारतात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. पण उत्तर भारतातली काही वादळं पुन्हा महाराष्ट्र घोंगावली. महाबली सतपाल नावासारखा असेल. त्यानंतर अलीकडे रोहित पटेल आलता इंदूरचा, त्यानंतर किरण भगत, माऊली जमदाडे, चंद्रहार पाटील दादा यांनी उत्तर भारतात धुमाकूळ घातला. आणि त्यानंतर सिकंदर शेख आता पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, जम्मू काश्मीर अशा भागात महाराष्ट्राचं नाव करत चाललंय. कुस्ती करायचे पैलवान नसतं, माग ढकलायचं नाही, मागे सरळ आणि पट्टा लागलेला आहे मिर्झा इराणी. ते जाणलं सिकंदरनं आणि तो हल्ला धडकवला आणि कब्जा घेतला सिकंदरनं. आता हात घ्या की कुस्ती बापू साहेब आहे असं तोंडात फिरवा. आता तुम्ही हात लावू नका. हो तुम्ही हात लावू नका. मिर्झा प्लीज. काय निर्णय घेतला, आणि अतिशय सुंदर कुस्ती झालेली आहे, तुल्यबळ कुस्ती झालेली आहे. दोघांची वाहवाही, दोघांच्यासाठी टाळ्या करा. भारत आणि इराण कुस्ती बराबरीत अभयदादा निर्णय घेतात. ही कुस्ती बरोबरीनं सोडवण्यात येते. दोघांचा हात वरती करा.